मित्रांनो, वीकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्यावर वैभव चव्हाण यांनी घराचा निरोप घेतलाय, तर दुसरीकडे निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्यावर कारवाई करत बिग बॉसने तिला थेट घराबाहेर काढलं। त्यामुळे या आठवड्यात 2 सदस्य घराबाहेर पडले। बिग बॉस मराठीच्या ह्या पर्वाला एकूण 50 दिवस आता पूर्ण झाले आहेत। घरातील सदस्यांमध्ये टास्क शिवायही राडा सुरू आहे। घरातील नव्या समीकरणांची उत्सुकता प्रेक्षकांना असताना निक्की तांबोळीने थेट संग्राम चौगुलेला डिवचला आहे आणि निक्कीने संग्रामला ओपन चॅलेंज दिला आहे। निक्की, अरबाज आणि संग्राम यांच्यात तसेही पहिल्या दिवसापासूनच वाद होताना दिसून आले आहेत। आता अजून पुढे देखील प्रेक्षकांना त्यांच्यात खटके उडताना दिसून येणार आहेत। दम असेल तर तोंडावर बोल, असं निक्की संग्रामला ओपन चॅलेंज देताना प्रोमोमध्ये दिसली आहे। मित्रांनो, संग्राम चौगुलेची घरात एंट्री वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून झाली आहे। वाईल्ड कार्ड सदस्याला बिग बॉसचा खेळ, त्या घरातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात आणि त्यानुसारच वाईल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो। पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही। टास्कमध्ये अरबाज आणि वैभवला संग्राम भिडावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती, पण तो टास्कमध्ये कुठेही दिसला नाही आणि यावरूनच शोचा होस्ट रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची कान उघडणी केली होती। मित्रांनो, नव्या प्रोमोमध्ये संग्राम चौगुले देखील निक्कीला तिच्या खेळाबद्दल बोलताना दिसून येत आहे। प्रोमोमध्ये निक्की आणि अरबाजला संग्राम म्हणतोय की जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं। त्यावर निक्की म्हणते, फुसकी बॉम्बसारखं इनडायरेक्ट बोलायचं नाही या घरात, दम असेल तर तोंडावर बोलायचं। संग्रामला फुसकी बॉम्ब म्हटल्याने अरबाजला सुद्धा आनंदाच्या उकळ्या फुटल्या। त्यानंतर संग्राम निक्कीला म्हणतो की कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवताय। मग पुढे निक्की म्हणते की स्वतःचं थोडं डोकं वापरा आणि नीट बोला, ना तळ्यात ना मळ्यात अशा परिस्थितीत तुम्ही अडकले आहात। यावर संग्राम पुढे म्हणतो, तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहात। यामुळे या आठवड्यात नेमकं काय घडणार, कोणता सदस्य नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, तुमच्या मते आता कोणता स्पर्धक घराचा निरोप घेणार, म्हणजे कोणता सदस्य तुम्हाला ह्या खेळात सर्वात वीक वाटतो आहे, कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।